जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 2 मेचं प्रवचन. साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे. शेताची मशागत झाली, बी उत्तम पेरले, पाऊस चांगला पडला आणि रोपही जोराने वर आले, तरी काम झाले असे नाही. कारण जसजशी एक एक पायरी पुढे जाईल तसतशी जास्त काळजी घेण्याची गरज असते. शेत वाढले तरी त्याचा नाश 2 कारणांनी होऊ शकतो. एक म्हणजे गुरेढोरे शेतात घुसून नाश करतील, किंवा कीड पडून टोळधाडींसारखा काही उपद्रव होऊन शेत साफ नाहीसे होईल. यापैकी पहिले कारण थोडे स्थूल आहे आणि दुसरे थोडे सूक्ष्म आहे. शेतात गुरेढोरे शिरली तर वरवर दृष्टी टाकूनही सहज समजते आणि त्यांना हाकलताही येते. पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावे लागते. शेताला कुंपण घालून ढोरे आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो आणि राख, शेण, औषधे वगैरे टाकून कीड न लागेल अशी तजवीज करता येते. हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागृत राहावे लागते. म्हणजेच एकसारखे शेतावर लक्ष ठेवावे लागते. हाच नियम परमार्थातही लागू पडतो. साधकाने अत्यंत काळजीने वागणे जरुरी आहे. शेताचे रक्षण व्हावे म्हणून जसे कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणाला जर खत पाणी मिळाले तर कुंपणच शेत खाऊन टाकते. तसे न होईल इतक्या बेताने संसाराला खत पाणी घालावे. शेताला कीड लागली की काय हे जसे बारकाईने पाहावे लागते, त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते की काय याकडे बारकाईने लक्ष द्यावे. अशा सावधगिरीने वागले तर पीक हातात येईपर्यंत काम झाले. पण पीक हातात आले, आता काळजीचे काय कारण असे म्हणून भागणार नाही. पीक हातात आले तरी झोडणी झाली पाहिजे. पुढे दाणे दास्तानात जपून ठेवले पाहिजे, नाहीतर उंदीर, घुशी धान्य फस्त करतील. नंतर पुढे जरूर लागेल तेव्हा ते काढले पाहिजे. काढताना सुद्धा दाणा फुटणार नाही इतक्या बेताने ते काढले पाहिजे. अशा तऱ्हेने आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागृततेने वागले पाहिजे. तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल. नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे आणि सर्व काही हाती आले अशा भ्रमाने वागले तर प्रगती थांबेल. अशी उदाहरणे फार आढळतात. म्हणून अतिशय सावधगिरीने वागावे. जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावे लागणार, पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे. आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो. खरोखर परमार्थ ही कठीण शिकारच आहे. शिकार अशी मारली पाहिजे की आपला मीपणा मारून आपण जिवंत राहिले पाहिजे आणि आपल्याला नको तेवढेच गळून पडले पाहिजे. सावधानता ठेवून नाम घ्यावे. नामाची सतत धार राहावी, म्हणजे ते कृतीपर्यंत पोहोचते. इस प्रवचन में हम लोग जो खेत उपजाऊ बनाते हैं उसके बारे में बताकर हमने कैसे व्यवहार करना चाहिए इसका एक उत्तम उदाहरण दिया है. बीज लगाने से, पानी डालने से, खेती होने से चलता नहीं है. उसे जानवरों से संभालना पड़ता है, कीड़े मकोड़ों से संभालना पड़ता है. ये कैसे हर चीज़ के आखिरी तक हम लोग कैसे सावधानता लेते हैं, उसी प्रकार हमने इस संसार में हर चीज़ की सावधानता रखनी चाहिए. किससे मिलना है, कितना इन्वॉल्व होना है, कितना काम करना है, कितना नहीं करना है, ये सारी चीज़ें संभाल कर नामस्मरण और भगवत प्राप्ति की तरफ अपना पूरा ध्यान रखते हुए संसार में कैसे रहा जाए. और हमारे जो स्वभाव हम लोग जैसे बहकते हैं हर चीज़ में, वैसे ना होते हुए बहुत ध्यान रखकर भगवान की प्राप्ति की तरफ अग्रसर होना चाहिए. तो इस उदाहरण के साथ इसमें बताया गया है कि हमें
इन चीज़ों में ज़्यादा इन्वॉल्व नहीं होना चाहिए, नामस्मरण करते रहना चाहिए और भगवत प्राप्ति की तरफ अग्रसर होना चाहिए। जय श्री राम। श्री राम जय जय 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 राम। जय श्री राम।